काय करताय मॅडम? काय नाही, आज आलो होतो शेतात आमच्या. म्हटलं तर जे काही कचरा, पाण्याच्या बॉटल वगैरे पडलेले आहेत ते थोडंसं साफ करावं म्हणून चाललं. ते गवत घेऊन जायला एका माणसाला सांगितलं होतं, बऱ्यापैकी नेलंय. पण लोक कसे असतात बघा, त्याला जेव्हा गरज पडली त्यावेळेसच नेणार तो. तर आम्हाला लवकर क्लीन करावं वाटतंय. त्याला म्हणलं कितीला करतो बाबा? 4,500. आम्ही जंगली गवत काढून घेतलं आणि म्हणलं आता हे जनावराला खायला घेऊन जा. त्यांनी 4,500 नाही दिले, मग माझ्या हिशोबाने घेऊन जातो. लोकांना म्हणता येत नाही. शेंगा निघतील का काय? नाही, नाही का? एवढे 30-30 शेवग्याची झाडं आहेत आमच्याकडे आणि आसपासचे लोक बरोबर झाडून घेऊन चाललेत शेंगा. नाही, आता शेंगाचा मोसमच नाही आहे ना. मागं काय आणलं होतं वरचं. हां, आता नाही आहे मोसम. तिकडे पलीकडे नाही आहे, नाही आहे. लिंबाचं झाड बघा किती मोठं झालंय. शेवगा पण छान आलाय. त्याच्या पानाची भाजी शेवग्याच्या पानाची भाजी एक नंबर असते. घेऊ का थोडं? म्हणजे आलं तसं आता बघ, भाजीसाठी. इकडले हे छान आहेत, हाताला येतात. शेवग्याच्या शेंगाची पण छान भाजी होते आणि शेवग्याच्या पानांची पण एकदम सुंदर भाजी होते. पोळी पानं हां, घे, भरपूर घे. भरपूर घेते. शिजून एवढीच होते, जास्त घ्यावं लागतं. हां, फुलं सुद्धा राहिले. झालं वाटतं. काढलीस का शेवग्याचे पानं? भरपूर. प्रत्येक झाडाचे थोडे थोडे काढायचे होते. हां, प्रत्येक झाडाचं. हां, बघू. आता एका टायमाला होईल अशी काढली. तुला अजून परत घेता येते ना. चालतं. आता याची रेसिपी पण टाकायची.